कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। राजू, पोहे अजून उरलेत ना? मला द्या। कालचा उपवास कसा काढलाय ते माझं मला माहिती। लय भूक लागली। राजू, तुझ्या आजची चव बिघडली बरं का? का? का म्हणजे चांगले झाले असते ना तर तेजून कधीच सापवलं असतं। अक्का नाही आवडले? तेजू, काय शिकवलंय मी? काय बी झालं तरी अन्नावर राग नाही काढायचा। मग तेजू, नको टेन्शन घेऊ बाळा, सगळं छान होईल। मी आहे ना? मी आहे मग। तेजू, सावकाश खा, पण सगळे संपवायचे आहेत पोहे। मी बघून येते आणखीन पोहे आहेत का? अक्कासाठी, अक्कासाठी बघून येते। आत्याचा कॉल आत्याला पुढे करून यांनी तर केला नसेल ना? हॅलो आत्या? हॅलो तेजू, हे बघ, आम्हाला फार वेळ नाही बोलता येणार, पण मी जे काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक। हे बघ तेजू, जे काय झालं ते चांगलंच झालं असं समज। या सोन्याच्या पिंजऱ्यातनं सुटका झाली तुझी म्हणायचं। आता तू या घरात परत यायचं नाहीस। आता अगं काय बोलतेस तू हे? अगं तुझ्या भल्यासाठीच बोलतेय मी पोरी। माझा पोरगा कसा आहे मला चांगलंच माहिती आहे। रोज विचार करायची ग मी, कधी तुझी या सगळ्यातनं सुटका होईल, का तुझं बी आयुष्य आमच्यासारखं सोसण्यात निघून जाईल। पण देव हाय, त्यानं तुला एक संधी दिली आहे, ही संधी सोडू नको पोरी। अगं पण तू पण त्याच घरात राहतेस ना आत्या? अगं तेजू, हे बघ, आमच्या वाट्याला जी तू काल आहे का नाही, ती तुझ्या वाट्याला येऊ नये असंच वाटतंय आम्हाला। अगं निदान तुझी तरी ह्या नरकातून सुटका होऊन दे। हे बघ तेजू, तू सूर्याला सांगून टाक, म्हणावं मला नाही त्या शत्रूबरोबर संसार करायचा, मला फारकत घ्यायची असं सांग। वय अगदी असंच सांग तेजू। अगं या घरात बाई म्हणजे पाय पुसणं आहे, आणि ज्या माणसाला बाईचा मान राखता येत नाही त्याला तुझ्यासारखी बायको मिळण्याचा अधिकारच नाही। हे बघ तेजू, अगं तुझा संसार मोडायचा नाही आम्हाला, हेच तुझं नशीब आहे असं समज। ठेव, मी ठेवते। अरे जा जा, बायको नांदायला यायला पाहिजे म्हणतोय। हे म्हातारे, लय तोंड चालतंय तुझं। आता डॅडीच माझा न्याय निवाडा करतील। काय झालं सांगाल का नाही? डॅडी, माझी बायकोन पोरग नांदायला येत नाही, आता तुम्हीच काही न्याय करा। होय, आता तुम्हीच काहीतरी नाही करा। या माणसाने लय वैताग दिलाय माझ्या पुरीला, कशी पाठवू मी तिला नांदायला? अहो मागच्या महिन्यातच भांडण झालं होतं आमचं, तरी पण माफी मीच मागितली डॅडी। तर एकदा माफी मागितलं म्हणजे रोज तिला त्रास द्यायला तू मोकळा झाला नाही का? हे बाद झाली तुमची नाटकं, ही कशी नांदायला येत नाही ना तेच मी बघतो। डॅडी, आता तुम्हीच सांगा हिला माझ्यासोबत यायला। अजिबात नाही, आपलंच चुकलं, आपण इथं आलो। मुळात आपण इथं यायलाच पाहिजे नव्हतं न्याय मागायला। हे काही नाही देणार आहे आपल्याला। यांच्याच पोराची बायको माहेरी जाऊन बसली आहे, त्यांना आधी म्हणा आपल्या पोराचा संसार वाचवा, आणि मग दुसऱ्याच्या संसारात ढवळाढवळ करा।
मी काय माझ्या पुरीला नांदायला पाठवत नसते आणि मला तुमचा न्याय बी नको. माफ करा डॅडी मला. चल ग चल. धनु दीदी गप्पा बसा. धनु दीदी लागतंय ते. गप्पा बस. धनु दीदी मी दादाला नाव सांगेल. नाही. दादा भागू आपल्याकडे आज कोणता कार्यक्रम आहे का ग? नाही, मग काकू तुम्ही तेजूची चौकशी करायला आलो. असं आहे का? बरोबर चालतंय. भागू झपटकन चटई आणि सिटायला. सिटायला बसायला म्हणायचं तिला. तेच ते जा पटकन आण जा. कशाला चटई पाहिजे? बस तू की इथं. बर चालतंय की. अक्का आण चालेल आणू आणते. बर जा आण जा. आली बघा तेजू. ये बस पोरी बस. म्हणलं बिनाईचं लेकरू आहे, त्या पोरी बी लहान आहे, म्हणून म्हणलं आपणच जावं. सोन्यासारखी पोर, कसं ते दुर्दैवी मन त्या नवऱ्याचं देव जाणो. तेजू पोरी बरी आहेस ना? पोरी नो हिनं काय खाल्लं का? खाल्लंय हो ना. हा काकी खाल्लंय. तेजू तुझ्या मनानं हाय तर नाही ना खाल्ली ग? नाही मी बरी आहे. अगं तू म्हणून काय होणार आहे? मनातून तर लय त्रास होत असेल ना तुला. होय की ग बया. बघा डोळं किती काळ गेल्यात पोरीचं. बया मला तर वाटतंय हिच्या डोळ्यातलं पाणी साठलंय. अगं तू आता इथंच राहणार व? असं कसं? एकदा का पोरीचं लगीन झालं की मायर तुटलं. काय चुकीचं सांगते का मी? बरोबर. गप गप पोरी, रडू नको ग. रडून काय होणार आहे? अगं डोळे बघ तुझे किती खोल गेलेत ग. अहो पवार काकू, माझ्या आत्याची पोरगी 3 महिन्यात आली की माहेरी, परत गेलीच नाही. मग काय, गेली की नवऱ्याने सोडचिट्टी. नाही तर काय, आजकाल हे फॅड वाढतच चाललंय. भागू, धनु दीदी या जरा आतमध्ये. आलोच. चला उठा. आलाच. होय ग तेजू, तुझा नवरा काही रोज मारायचं का ग तुला? अगं नवरा मारणारच की. आमचं बी लगीन झालं ना नवीन, तेव्हा माझा नवरा बी मारायचा. पण एक दिवस मी चुलीतलं लाकूडच उचललं आणि म्हणलं जीव घेईन तुझा. तेव्हापासून गप बसला. मग काय आता तुमचं काय म्हणणं आहे? आता तिने बी नवऱ्याला मारायचं का काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.